माझ्या अंगावर. नमस्कार मॅम. नमस्कार हंसिया. पार्थ, तुझ्या इथे मागे कसला चार्ट आहे रे तो? तो माझा भाऊचा बर्थडे म्हणून. अच्छा, भावाचा बर्थडे आहे म्हणून. भावाचा बर्थडे मागच्या वेळेसच होता 15 दिवसापूर्वी, हो ना? हा, त्याचे तर फोटो. आता माझा बर्थडे येणार आहे जुलै 8, तर आता मी काढणार आहे आणि माझे फोटो लावणार. अरे वा, छान 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 दिसतात. मग कसा गेला मागच्या शनिवारचा कार्यक्रम हंसिया, पार्थ? मोठे मोठे छान छान. आता मोठे छान मोठे झालं कामं होतं. करायची. तर मध्ये थोडासा माइकचा प्रॉब्लेम झाला होता माझा. पण आम्हाला जाणवलं नाही ते. नाही, ते म्यूट व्हायला थोडासा वेळ लागायचा. हो का? बरं बरं. त्याचं काही तेवढा फरक नाही पडला. बरं ओवी, तुझं नाव बदलणार का बाळा? ओके मॅम. तुझ्या बाबांचं नाव आहे ना, तिथे तुझं नाव घाल, रिनेम कर. वरदराज, पृथिका. आज आपण एक नवीन पर्वाला सुरुवात करणार आहोत बरं का. बालरंग 1 गटाचा पहिला कार्यक्रम. आतापर्यंत बालरंग होता फक्त, तर बालरंग 1. वरदराज, पृथिका, तुमचा कॅमेरा सुरू करणार का? छान. 1 मिनिट मॅम, मी लॅपटॉप वरून लॉग इन करतो. हो हो चालेल. आज प्रार्थना कोण म्हणणार आहे? ओवी, ओवी कुलकर्णी. वरदराज, प्रार्थना म्हणणार का? हो हो ना. ओवी, तू प्रार्थना म्हण. वरदराज. पार्थ, तू म्हणणार? हो. छान. ओवी कुलकर्णी पहिला भाग, वरदराज दुसरा, पार्थ तिसरा. ठीक आहे. आपण सुरू करूया. 1-2 मिनिटं थांबू आणि मग सुरू करू. आता काय काय सुरू करणार आहे तुम्ही? बालरंगामध्ये अजून काय काय आपण दंगामस्ती करायची सांगा. तुमचे काय प्लॅन्स आहेत? ओवी. मॅम, मॅम आज आपण हे शिकणार आहोत, थोडं एक नवीन गाणं. नवीन गाणं? नाही नाही, आज गाणं नाही आहे. नवीन आहे काहीतरी, एवढं निश्चित. आज गाणं नाही घेतलं आपण. दरवेळेस गाणं कसं घेणार आपण? नवीन काहीतरी विचार. हा हंसिया बोल. मॅम, मला एक ड्रॉइंग दाखवायचं होतं. बर, दाखवा. आणि आपण काय करूया माहिती का, अशा काही गोष्टी असतील ना, अरे वा खूप सुंदर, अगदी छान हंसिया. आज स्कूल मध्ये कॉम्पिटिशन होता म्हणून केलं. व्हेरी गुड. पण इम्पॉर्टन्स ऑफ योगा नाहीये, हे फक्त सूर्यनमस्कार आहेत. मॅम, त्याच्या बाजूला लिहिले. पण इम्पॉर्टन्स ऑफ योगा नाहीये तो. स्टेप्स ऑफ योगा आहे. इम्पॉर्टन्स ऑफ योगा वेगळं येतं. छान छान. पृथिका गोष्ट नाही. बरं, तुम्ही अजून गॅस करा, अजून काय असू शकतं आज? लेखक बद्दल काहीतरी. लेखकाबद्दल काहीतरी? नाही, थोडासा जवळ आहेस पण तरी सुद्धा अजून लांब आहेस. प्रियांश? कवितेबद्दल? नाही, कविता ऑलरेडी नाही. गेम खेळूया. गेम? कसला गेम खेळायचा तुला आता?
नाव गाव नावगाव फळफुल. वा वा. शब्द करायचे. आपण खेळू, निश्चितपणे आपण खेळूया. आपण एकदा पहिल्यांदा वेळेत यायला सुरुवात करू, वेळेत कार्यक्रम सुरू करूया. ऍक्च्युली मी जेवण करत होती. 5-10 मिनिटं राहतील आणि मग आपण काहीतरी त्याचा वापरयोग दुसऱ्या गोष्टीसाठी करू शकतो. आपण येतानाच उशिरा येतो, त्यामुळे मलाही बंधनं असतात की आपल्याला 8:30 पर्यंत संपवायचं, कारण की सगळ्यांना भूक पण लागलेली असते, बरोबर की नाही? माझं जेवण झालं. अरे वा वा, छान छान. पण आमचं व्हायचंय ना, बाकीच्यांचं व्हायचंय की नाही? माझं पण झालंय म्हणा, बाकीच्यांचं व्हायचंय ना. मग गुड, छान. आता कोण कोण म्हणणार आहे प्रार्थना? पहिल्यांदा ओवी कुलकर्णी म्हणणार आहे, बरोबर. नंतर पृथिका म्हणणार आहे आणि नंतर पार्थ म्हणणार आहे, बरोबर. नाही, सॉरी, वरदराज म्हणणार आहे, नंतर पार्थ म्हणणार आहे. सुरू करायचं. मी प्लीज स्क्रीन शेअर करते. आता कोण म्हणणार आहे त्यांनी अनम्यूट करा. बाकीच्यांनी सगळ्यांनी ताठ बसायचंय, हात नमस्कार मुद्रेमध्ये. सुरू. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती धर्म जातील प्रार्थना अंतर दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा पुळ अगवीर आहे प्रतई, तो वही आम्हाला प्रकाशव्यांचे जागुरे, मानसानी मानसाशी मानस समवागणे. वरदराज, आता हे म्हण. ओवीने दुसरं कडवं म्हटलं, तुझं कडवं म्हटलं, आता तू ओवीचं कडवं म्हण. धर्म जाती प्रांत भाषा. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. पार्थ. भोवताली दाटला अंधार दुःख खाजरी, सूर्य सत्यचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जांगणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. खूप छान, खूप छान प्रार्थ, खूप छान. आता आपण जाऊया, एक सेकंद. आता आपण जाऊया पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या स्लाइडवर. वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे एखादं सेट ऑफ
मॅडम रागवली. वाक्प्रचार म्हणजे काही शब्द एकत्र येतात. लॉट टू मोर दॅन 2 to 3 सेंटेन्स वर्ड्स कमिंग टुगेदर मेकिंग वन स्टेटमेंट आणि त्याचा अर्थ वेगळा लागतो. ठीक आहे. That the meaning of that complete sentence is different. We are using it in Marathi language very frequently. आपण हे शब्द असे सारखे वापरत असतो आपल्या मराठी भाषेमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा. त्याला म्हणतात वाक्प्रचार. म्हणजे वाक्य वापरताना काही गोष्टींचा एकत्र संघटन म्हणजे संग्रह असणे म्हणजे सेंटेन्स म्हणजे वाक्प्रचार. त्याचा वापर आपण एकदम रेग्युलरली एकदम नियमितपणे करत असतो. त्याच्यासाठी म्हणून आज आपला एक वाक्प्रचार आपण घेत आहोत. आकाशाला गवसणी घालणे. आकाश म्हणजे द स्काय, गवसणी म्हणजे कव्हरिंग, घालणे म्हणजे यू आर ट्राइंग टू कव्हर द स्काय. All of you know that the sky is so big and huge. The space is so huge, but we are trying to cover it. म्हणजे आपण आकाशाला गवसणी घालतोय म्हणजे अशक्यप्राय गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. Can anybody stitch one dress for the sky? You just tell me. Raise your hand. Answer. Can anybody? No, ma'am. We cannot do it, right? Because the sky is so big, huge. It's accommodating all planets, all stars, full galaxy. Everything is there inside. But nobody can stitch one dress for the sky. But still we are trying to cover it. That means we are trying to reach to that which is impossible. Few people try their level best and reach to some extent to some few things. Okay? But still they are not completely up to sky or up to the space level. But still they are achieving their goals, whatever they are trying to do it. हे स्टेटमेंट म्हणजे हा वाक्प्रचार खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. आता जे आपण जे 4th, 5th, 6th, 7th स्टँडर्ड मध्ये आहोत तेव्हा आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या असतात आणि आपण त्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागतील ते एफर्ट्स आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत की आपण खूप छान काहीतरी अचीव्ह करतो आणि ती अचीवमेंट आपली फुल लाईफची असते. आपली आत्ताची आपली स्वतःची सुरुवात आहे ती फार लहानपणी म्हणजे आता 4थी, 5वी, 6वी, 7वी मध्ये करताना सुरू करायची असते आणि त्यानंतर हळूहळू करून तुम्ही पुढे जात असता आणि तुम्ही तुमचे गोल सेट केले आयुष्याचे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, काय बनायचं आहे हे जर का तुम्ही सेट केलं त्याच्यानंतर तुमची जी मेहनत सुरू होते ती तिथं सुरू असते आणि मग त्यासाठी मग तुम्हाला यू हॅव टू गिव्ह युअर होल लाईफ consistently giving efforts to the same thing all the time. Sachin Tendulkar is Sachin Tendulkar when he has started studying, learning cricket when he was in school. Till his age of 34 or 44, he was number 1. But till that time, he didn't think anything else than cricket. Everybody has their own goals. You decide your own goal and move on. But this is the right time to start. Everybody has to think about their own goals. It doesn't matter if it is at fourth standard or it is at 6th standard or it is at 10th standard. But once you set your goal, you are moving ahead. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा एक काहीतरी गोल तुम्ही निश्चित करण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी मेहनत करायला लागते. You have to think about it and hard work towards it. त्याला म्हणतात आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि ही अशक्यप्राय गोष्ट जो कोणी त्या प्रयत्न करतो ही इज द हाफ विनर ऑफ हिज ओन थिंग आणि त्याच्यानंतरचे जे आपले एफर्ट्स असतात ते आपले मोठे असतात, ते 50% असतात. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो नोबडी इज अनसक्सेसफुल इन दिस. Everybody is successful. If you are not reaching to your goal, you are reaching somewhere itself is a big thing, but you have to start with it.
So set big goals for yourself. Okay? Fine. Now, आता ह्याच्यावर आपण बोलणार आहोत आकाशाला गवसणी घालणे. या एका वाक्प्रचारावर आपण आजचा पूर्ण बालरंगाचा एक वर्ग त्याच्यावर घेणार आहोत. कोणी कोणी आकाशाला गवसणी घातली, त्यांनी आयुष्यामध्ये यशस्वी झाले, त्यांचा उपयोग समाजासाठी खूप मोठ्या पद्धतीने झाला. आणि आपण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट असते ती सायन्स, म्हणजे शास्त्र, म्हणजे विज्ञान, म्हणजे विशेष ज्ञान, बिग नॉलेज, इम्पॉर्टंट थिंग अबाउट समथिंग. व्हॉट इज दॅट समथिंग? तुम्ही स्पेस असू शकतं, तुम्ही बॉडी असू शकते, तुमच्यासाठी एखादं मशीन असू शकतं, किंवा कम्प्युटर असू शकतो, किंवा व्हॉट एव्हर थिंग इज देअर. बट you should know about the Vishesh Jnana, that is Vijnan. And we are talking about a person who has tried to do this, reaching to his impossible things to others, doing in his life, and still he is alive. Still he is alive. We are talking about the new person today. आणि त्याच्यामध्ये आपण आज सुरू करत आहोत सफर मराठी मनांची. मी हे का नाव घेतलेलं आहे? सफर म्हणजे आपण फिरून येणार आहोत. कुठे फिरून येणार आहोत? त्या मराठी मनांवर. मन म्हणजे द पर्सन हु इज थिंकिंग अबाउट द थॉट प्रोसेस ऑफ अ पर्सन. हु इज दॅट? द पर्सन इज बॉर्न इन महाराष्ट्र. कोणीही असू शकतो. बॉर्न इन महाराष्ट्र अँड दॅट पर्सन हॅज डन लॉट ऑफ थिंग्स फॉर द सोसायटी. आणि आपल्या देशाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव, त्याच्या स्वतःच्या गावाचं नाव, त्याच्या स्वतःच्या पालकांचं नाव, आणि त्याचं स्वतःचं भविष्य, हे सगळं त्या माणसाने स्वतः निर्माण केलं. अशा व्यक्तीबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि हा भाग पहिला आहे आपला. आपण डेडिकेट करत आहोत विजय पांडुरंग भटकर, डॉक्टर विजय भटकर. हे अजूनही अलाइव्ह आहेत. 1946 म्हणजे 1946 त्यांचा जन्म आहे. हे आपल्यासारखे, किंवा आपण असं म्हणू की आपल्यासारख्या पालकांकडे घरामध्ये जन्मले, पण ते आपल्यासारखे श्रीमंत म्हणजे आपल्यासारखे अप्पर मिडल क्लास नव्हते. ते पण एकदा छोट्या शाळेमध्ये शिकले. छोट्या शाळेमध्ये त्यांचे आई वडील टीचर होते, आणि त्यामध्ये त्यांना पुस्तकांची आवड लागली. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अभ्यासाची आवड निर्माण केली. अभ्यास, पुस्तकं, वाचन, कशाचं? तर काय गोष्टी शिकायच्या आपण, यावर आपण विचार करायला पाहिजे की आपण आपला वेळ कुठे घालवायचा. Are we going to invest the money, invest the time, or we will waste the time? I'm talking about invest, INVEST. Invest the time in a proper place, or waste the time, that is WASTE. ते तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि या वयामध्ये तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कॉमिक्स वाचून आणि फक्त कार्टून्स बघून पुढे जायचं आहे, की तुम्हाला छान छान छोटीच पुस्तकं वाचायची जातात. पण एक सवय करायची की तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला मोठी पुस्तकं वाचताना त्रास होणार नाही. अशा प्रकारे हे डॉक्टर विजय भटकर, ह्यांचं नाव खूप मोठं आहे भारतीय इतिहासामध्ये, जगामध्ये त्यांचं नाव आहे. कशासाठी नाव आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया. त्यांच्याबद्दल सगळी माहिती देणं आपल्याला एका तासात शक्य नाही, कारण की तो माणूस 70 वर्ष जगलाय. त्यातली 50 वर्ष त्या माणसाने काम केलंय, आणि त्यातली जवळजवळ 20 ते 30 वर्ष देशाचं प्रातिनिधित्व केलं आहे त्यांनी. कशामध्ये? तर संगणक म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटर सायन्स मध्ये. आपण जे आता इंटरनेटवर आहोत, तुम्ही इंटरनेटवर आहात, त्यात ब्रॉडबँड आहे तुमच्या घरामध्ये. तुमचा फोन चालू आहे, त्यानंतर तुमचा कम्प्युटर जिथे तुम्ही माझ्याशी बोलताय ते चालू आहे, आणि तुमची लहान भावंड टीव्ही बघत आहेत तेही चालू आहे. ते फक्त एका वायरवर चालू आहे, ब्रॉडबँड कनेक्शन. ते कोणी निर्माण केलं? पण भटकर सरांनी. त्यांनी सुरुवात केली ह्या गोष्टींची. अशी खूप काही त्यांनी सवयी, त्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. हे फक्त आपल्याला एक झलक आहे 10 वर्षाच्या मुलांना की तुम्ही तुमच्यासाठी काय करू शकता. प्लॅनिंग. त्यांनी 4वी-5वी मध्ये ठरवलं होतं की त्यांना काहीतरी वेगळं करायचंय, पण काय करायचं ते त्यांनी ठरवलं ते नंतर. आणि हाच जो प्रवास त्यांचा जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, की त्यामुळे आपल्याला पुढे कसं जायचं, पार्थ काय ठरवणार त्याच्या आयुष्यासाठी, पृथिका काय करणार, वरदराज काय म्हणणार, हंसियाला काय करायचंय, आणखीन प्रियांशला काय करायचंय, आणखीन अयान आहे, अशी भरपूर सगळी मुलं आपल्या वर्गामध्ये आहेत. त्या सगळ्यांना, ओवीला काय करायचंय,
हे सगळं तुम्ही तुमचं ठरवू शकता. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडी-निवडी पहिल्यांदा जपायला पाहिजेत. काही मुलं खूप छान चित्र काढतात, तर ते पेंटरही होऊ शकतात. तशा प्रकारे आपण पुढे जायचंय. तर भटकर सरांना काय करायचं होतं, त्यांना पुस्तकं वाचून त्यांना शास्त्रज्ञ व्हायचं होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांनी ते इतक्या छान पद्धतीने केलं की त्यांचा उपयोग देशाला झाला. आपल्या देशाचं नाव भारत देशाचं नाव म्हणजे नेम ऑफ आवर कंट्री इज रेज्ड in information technology, in computer science is just because of Dr. Vijay Bhatkar. This is identity of India. हे इंडियासाठी खूप लहान गोष्ट आहे, कारण की असे भरपूर लोकांनी भारताचं नाव वर केलंय, पण त्या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की त्या माणसाने त्याचं पूर्ण आयुष्य त्या देशाला दिलंय. He had a chance to go to other countries and stay there, but he didn't do that. त्यांनी इथे राहून सगळं काम केलं आणि त्यांनी खूप काही काम केलं. ते आपण आता थोडंसं त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. भटकर सर, विजय भटकर सर हे एका शाळेच्या प्रिन्सिपलचे मुलगा. आई वडील दोघंही शिकलेले, छानपैकी आपले आई वडील कसे शिकलेले आहेत तसेच तेही शिकलेले. ते कोण आहेत भटकर सर? हे पार्थ, तू शांत बसणार का बाळा प्लीज? भारतीय संगणक शास्त्रज्ञ म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये कम्प्युटर सायन्सचे इंडियन सायंटिस्ट. ही बिलॉंग्स टू अकोला डिस्ट्रिक्ट, मूर्तिजापूर म्हणून त्यांचं छोटस गाव आहे. ह्या गावाचं अजून एक ओळख आहे भारतात, ती देशामध्ये आहे खूप मोठ्या पद्धतीने. ती आहे गाडगे महाराजांमुळे, ज्यांनी स्वच्छता अभियान खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशभर चालवलं, भारतामध्ये त्यांची ओळख करून दिली. त्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये छोटस गाव आहे, त्यांचं मुरांबा म्हणून. त्या गावामध्ये ते शाळेमध्ये शिकले. ते कुठल्या शाळेत शिकले तर गाडगे महाराजांनी निर्माण केलेल्या छोट्याशा शाळेमध्येच ते शिकले. पण ते शिकल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन वडोदराला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. परत नागपूरच्या कॉलेजमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन PhD पण केलं. कशामध्ये? सायन्समध्येच त्यांनी PhD केलं आणि मग त्यानंतर त्यांची खऱ्या अर्थाने कामं सुरू झाली. 1968 साली म्हणजे 1968 मध्ये त्यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कमिशन म्हणून आपल्या देशामध्ये सुरू झालं होतं. विक्रम साराभाई या मोठ्या शास्त्रज्ञाच्या अंडर त्यांनी 10 वर्ष त्याच्यामध्ये काम केलं आणि ही लर्न लॉट ऑफ एक्सपिरियन्स. ही गॉट अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स इन दॅट कमिशन. ही वर्कड फॉर दॅट and then he started working, and then lot of industrial areas he developed, lot of research he did in computer science and information technology. And India is the highest city country, developing country, who has a computer which is developed by Vijay Bhatkar sir. I'm talking about Param computer. Param संगणक म्हणतात त्याला मराठीमध्ये. Param computer, Param means greatest. In 2008 and 2093 and 2098 मध्ये त्यांनी Param 800 and Param 1000 असे 2 कम्प्युटर्स, सुपर कम्प्युटर्स देशामध्ये निर्माण केले, जे मिलियन्स मॅथमॅटिक्स स्टेटमेंट्स, इक्वेशन्स they can solve in a second. That is a biggest achievement where only Japan stands 1 and America stands 2 and India stands 3. Only 3 countries in this world has it. And India is a developing country. It's not a small thing. आपला देश या बाबतीत खूप मागे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर सुद्धा फक्त विजय भटकर सरांमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो की आपण विकसित देशांमध्ये गणले जाऊ शकतो. प्रत्येक लहान मुलाला कम्प्युटर येऊ शकतो. प्रत्येक लहान मुलाला कम्प्युटर आला पाहिजे, त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याच्या शिक्षणामुळे तो कम्प्युटर शिकतो, त्यामुळे देशाचं नाव पुढे गेलं पाहिजे. इथपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी तेवढंच एक भाव डोक्यामध्ये ठेवून हे सगळं काम केलंय. थिंक अबाउट हिम 30 years back when he was thinking about computer for you and me. तेव्हा तुमचा तर जन्म नव्हताच, माझाही नव्हता, तर सुद्धा आपल्यासाठी त्यांनी खूप काम केलं. याचा अर्थ त्यांचं डोकं किती चालत होतं, म्हणजे त्यांनी स्वतःला किती डेडिकेट केलं होतं त्या गोष्टीसाठी, हे तुम्ही समजून घेऊ शकता.
आपण 10 वर्षाचे आहोत, आपल्या थोड्याफार गोष्टी तरी समजू शकतात. नाही कळलं हात वर करा, मी उत्तर देईन. पार्थ, वरदराज, कळतंय? ओके ओके. इज इट इंटरेस्टिंग और इट्स बोरिंग? इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. इज इट गुड? ओके, थँक्यू. तर अशा आपला देश डेव्हलपिंग कंट्री, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री, विकसनशील देशामध्ये एकमेव संगणक म्हणजे बाकीच्या कंट्रीज मध्ये हा संगणक म्हणजे हा कम्प्युटर नाहीये जो आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये आपल्या देशाची सेक्युरिटी, आपल्या देशामध्ये होणाऱ्या अर्थ मध्ये होणाऱ्या गडबडी म्हणजे काउंट्स, म्हणजे अर्थक्वेक होण्याचे चान्सेस किंवा त्याचे जे स्वतःचे काउंट्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी बदलतात. या गोष्टी काउंट करायचं काम हे तो कम्प्युटर करतो. असा आपल्या देशामध्ये स्वतःचा कम्प्युटर विजय भटकर सरांच्या अनुराधा फॅन इज ऑन अशा कम्प्युटरला त्यांनी निर्माण केलं म्हणजे त्यांचे डेफिनेटली त्यांची टीम होती, त्यांनी एकट्याने केलं नाही, पण ही प्रमोटेड इट, ही लीड इट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर सर्वात पहिली लाईन तुम्ही वाचू शकता 1972 मध्ये. when you see the TV, we are watching the TV HDMI. Before that we were having color TV, and before that we were having black and white TV. In 1972, during Asiad Games, India wanted the TV to turn to color TV just to promote Indian science, Indian level. That time we had a Prime Minister Indira Gandhi, and she asked Vijay Bhatkar sir that can you do it for us? Can you do it for India? And he turned the black and white TV into color TV. त्यांनी एवढा प्रयत्न केला. आपल्याला असं वाटतं खूप सोपं की आपण ब्लॅक अँड व्हाईट गोष्टीला कलर करतोय, पण तेव्हा त्याच्या टेक्नॉलॉजी मध्ये जातं तेव्हा त्याला हजारो आणि लाखो गोष्टी करायला लागतात वेगळ्या. तेव्हा तुम्ही हे करू शकता. काही जण तुम्ही कोडिंग शिकला असाल एखाद्या वेळेस तर तुम्हाला माहिती असेल ही कोडिंग मध्ये तुम्हाला फक्त 4 पावलं पुढे जायचं असेल तर तुम्हाला किती गोष्टी बदलायला लागतात. 4 steps you have to repeat the same thing, then only you can do it. तशा प्रकारे काम करूनच आपण पुढे जातो. सो त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यानंतर ह्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत, ही सीडॅक गोष्ट, ही फक्त एक मी मेन्शन करायची म्हणून दिली कारण की त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे ह्यात सुद्धा, पण ते तुम्हाला आता पटकन कळणार नाही. त्या सीडॅक मध्ये सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कम्प्युटिंग म्हणजे प्रगत संगणक शिक्षण केंद्र, म्हणजे तुम्ही 10वी 12वी झाल्यानंतर तुम्ही छानपैकी कम्प्युटर शिकू शकाल. मग ते कोण असाल तर तुम्ही गावातली लहान मूल पण असू शकता. अशा प्रकारातल्या मुलांसाठी आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून त्यांनी सीडॅकचा स्थापना केली. या संस्थेची स्थापना केली ज्यात लहान मुलं नाही, आपल्या वयाची नाही, पण मुलं कम्प्युटर शिकू शकतात. त्यानंतर त्यांनी असा विचार केला की काही मुलं शाळेमध्ये पोहोचू शकत नाहीत कारण की पाणी, पाऊस, वारा. एक सेकंड मुलं. ओके, सॉरी. सो जेव्हा लहान मुलं पाऊस पडल्यामुळे किंवा शाळा लांब असल्यामुळे शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत, शाळा अटेंड करू शकत नाहीत, त्यांना शिकता येत नाही, असे जेव्हा प्रश्न समोर यायला लागले, त्यानंतर त्यांनी एज्युकेशन टू होम ही एक संकल्पना मांडली. आणि आज आपण काय करतो माहितीये, कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये आपण तेच करतोय. आपण शाळेत जाऊ शकत नाही पण शाळा आपल्या घरी येते, त्याचा पण एक भाग आहे तो एज्युकेशन टू होम. तुमच्या घरापर्यंत तुमचं शिक्षण आलेलं आहे, याचा पण भाग आहे तो. भटकर सरांनीच त्यांचं संकल्पना मांडली, त्याची आयडिया त्यांनी दिली, त्यामुळे त्याचा परिणाम, त्याचा फायदा झाला. हे एज्युकेशन टू होम कुठून सुरू झालं माहितीये का तुम्हाला? म्हणजे ह्याचा पण आपण खूप अभ्यास केला तर मागे गेलो तर स्वामी विवेकानंद म्हणजे 150 वर्षापूर्वी
ऑलमोस्ट 150 वर्षापूर्वी, म्हणजे 100 ते 120 वर्षापूर्वी, 100 to 120 years back, when he was traveling across India to spread Hinduism. That time he saw that the children are not able to travel because of water, आणि बाकी भरपूर काही कारण असू शकतात. काही का पाण्यामुळे, पावसामुळे, किंवा गाड्या नसल्यामुळे, किंवा मुलांची स्वतःची ऐपत नसल्यामुळे, ते किंवा लांब बसल्यामुळे शाळा ते जाऊ शकत नाही. तर त्यांना असं वाटत होतं स्वामी विवेकानंदांना की एज्युकेशन टू होम असावं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही संकल्पना जेव्हा त्यांच्या वाचनात आली, जेव्हा त्यांनी वेन ही रेड स्वामी, एक मिनिट प्रीतिका, when he read Swami Vivekananda thoroughly, then he understood that there has to be something to be done for the kids. आणि मग त्यांनी हे एज्युकेशन टू होम ही संकल्पना, म्हणजे ही कल्पना बाहेर काढली. आणि यानंतर आपण ब्रॉडबँड बद्दल बोललो आहोत. येस प्रीतिका बोल. मॅम तुम्ही ते ऐपत बोलले ना, म्हणजे काय? ऐपत मला कळलं नाही. तू प्रश्न पूर्ण म्हणजे तुला काय विचारायचं ते बोल, म्हणजे मला कळेल. तुम्ही आता ते एक्सप्लेन करत होते ना, तेव्हा तुम्ही बोलले होते ना. कशाबद्दल कशाबद्दल बोलले होते मी? ते स्वामी विवेकानंद ला प्रॉब्लेम आले होते. तर मग तुम्ही बोलले होते ना असं पोहोचू शकत नाही काहीही कारणानुसार. शाळेमध्ये मुलं काहीही कारणानुसार पोहोचू शकत नाही. जसं काही गावांमध्ये बस नसते, काही गावांमध्ये लांब असते शाळा, त्यानंतर काही ठिकाणी खूप पाऊस पडल्यानंतर मुलं शाळेत पोहोचू शकत नाहीत कारण की होडी नसते किंवा नदीला खूप पूर आलेला असतो. अशा वेळेस मुलं शाळेत शिकू शकत नाहीत. मग तसं झालं तर आपल्या देशाची लिंक तुटेल, आपल्या देशाचं भविष्य खराब होईल. फ्युचर ऑफ इंडिया विल नॉट हॅव एनिथिंग इन दॅट. सो ही ट्राईड टू डू ॲट एज्युकेशन टू होम. त्यांनी ही संकल्पना मांडली की आपण शिक्षणच घरी नेलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आणि ब्रॉडबँड बद्दल आपण बोललोच आहोत. ह्या प्रियांश बोला. प्रियांश बरं, ठीक आहे. मॅम ऐकू येईल? मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये. तू हात वर केला आहेस म्हणून विचारते. मॅम ऐकू यायला का? हो हो ऐकू येतंय, बोल. मॅम माझा शिवाजी महाराजांचा आता क्लास आहे, म्हणून मी हे लिव्ह मीटिंग करून इट्स 8:30. शिवाजी महाराजांचा क्लास 8:30 ला आहे. आता आपल्याकडे 8:05 झालेले आहेत. या कार्यक्रमानंतरच तो कार्यक्रम 8 वाजता आहे. ते मला नाही माहिती, मग त्यांनी बदललं असेल तर. ठीक आहे, ओके. आणि मग त्यांना काही मिळालेले जे आपले अवॉर्ड्स आहेत त्यातले मी काही मेन्शन केलेत. पद्मभूषण 2015 मध्ये, म्हणजे 2015 मध्ये ही गॉट पद्मभूषण. त्याच्या अगोदर त्यांना मिळालेला रामानुजम अवॉर्ड, ट्रस्ट अवॉर्ड, फिक्की अवॉर्ड, पिट्सबर्ग अवॉर्ड 2004 मध्ये, पद्मश्री 2000 मध्ये म्हणजे 2000 मध्ये, प्रियदर्शनी अवॉर्ड मिळाला तो पण 2000 मध्ये, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अवॉर्ड 1984 आणि 85 मध्ये, म्हणजे खूप अगोदर त्यांना हे अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक मॅन ऑफ द इयर हा 1992 मध्ये मिळालेला अवॉर्ड आहे. अशा प्रकारे त्यांना खूप अवॉर्ड मिळाले. त्यांनी खूप काम केलं. त्यांनी आपल्यासारख्या फॅमिलीमधनं येऊन, आपल्यासारख्या कुटुंबातून येऊन एवढा सगळं काम करायचा मनसुबा रचला. त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले, हार्ड वर्किंग केलं आणि त्यानंतर ते यशस्वी झाले. मग याचा अर्थ त्यांना यश मिळालं तर ते पटकन असंच सक्सेस मिळालं असं नाही होत. त्यांनी पण खूप वेळेला ट्रायल अँड एरर केलेल्या असणार. खूप ठिकाणी त्यांनाही अडचणी आल्या असणार, त्यांनाही अपयश मिळालं असणार, पण त्यांनी हरले नाहीत. ते करत राहिले आणि करत राहणं हेच महत्वाचं. हे आपण त्यांच्याकडनं शिकायचं. म्हणून आपण या माणसांचा अभ्यास करत आहोत. आज आपण जाणून घेतलं डॉक्टर विजय भटकर सर यांना आपण सुपर कम्प्युटर साठी ओळखतो. तुम्ही फक्त सुपर कम्प्युटर इन इंडिया असं लिहिलं तर तुम्हाला गुगलमध्ये भटकर सरांची माहिती मिळेल. तुम्ही अजून माहिती त्यांच्याकडनं गोळा करू शकता त्यांच्याबद्दल आणि तुम्ही तुमच्यासाठी फायदा करून घेऊ शकता. हे महत्वाचं आहे. आपण त्याच्यासाठीच आहोत. ते शिकण्यासाठी त्यांच्याकडून आपण शिकूनच पुढे जाऊन आपण काहीतरी करणार आहोत. ठीक आहे. हा प्रीतिका, तुला काय विचारायचं आहे?
Are they alive now? येस, ही इज अलाइव्ह नाऊ. आपल्याला मिळालं तर आपण त्यांना बोलूया आपल्या मराठी शाळेमध्ये, त्यांना आवडेल यायला. हो, तेच मी बोलत नाही, होते. नाही, नाही. प्रयत्न चालू आहे तो, नक्की बोलवणार आपण. ओके, डोंट वरी. आपण असं काम करत राहूया प्रिथिका. आपण आपल्या शाळेलाच एवढं मोठं करूया की आपल्याकडे कोणीही यायला तयार होईल. आता आपण फक्त बँगलोरमध्ये आहोत की नाही, आपण फक्त थोडी थोडी मुलं अभ्यास करतोय आणि थोडी थोडी मुलं येतोय. तशी आपली शाळा मोठी झाली तर आपल्याकडे कोणी येईल. ठीक आहे, तर आपण बोलूया, त्यांना सुद्धा बोलूया, येतील ते, काही प्रॉब्लेम नाही. उलट त्यांना आपल्याला एनकरेज करायला खूप आवडेल, कारण की त्यांना तुमच्यामध्ये त्यांच्यासारखी कोणतरी भेटतच असतील की त्यांना पण वाटत असेल की माझी ही गोष्ट जे मी सुरू केलेली आहे ती पुढे न्यायला पाहिजे, कोणीतरी पुढे केलं पाहिजे भारतासाठी. मी जर का भारतासाठी 70 वर्ष देऊ शकतो तर माझी पुढची पिढी झालीच पाहिजे. मग तुम्ही निश्चितपणे ते करू शकाल. मग कोण करेल हे त्यांचं, ते प्रत्येक मुलं त्यांचं ठरवेल. यश अपयश हे नंतरचं नंतर, पण प्रयत्न तर तुम्ही कराल. त्यामुळे त्यांना तर तशा लोकांना तुम्हाला भेटायला खूप आवडतं. लहान मुलं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते, कारण की त्यांच्याकडे खूप स्वप्न असतात, त्यांना काय करायचं ते त्यांनी ठरवलेलं असतं, त्यानुसार ते पुढेही जातात. त्यामुळे ते करणं भयंकर खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही करत राहा, आपोआप ते येतील. डोंट वरी, आपण आशा धरूया. ठीक आहे, येस. आता कोणाला काय विचारायचं आहे? हंसिया, क्लिअर? सगळं क्लिअर झालं? अयान, काही बोलायचं आहे कोणाला? नाही. ओके, मग आपण आता बोलूया थोडस, 2 मिनिटं. आपण अशाच एका मराठी माणसाला पुढच्या आठवड्यात पण बघणार आहोत, भेटणार आहोत. ठीक आहे, आणि असेच आपल्याला ते उमेद देत राहतील, आपल्याला काहीतरी सांगत राहतील, आणि आपण पुढे जाणार आहोत. त्यांच्याकडे जे हार्डवर्किंग त्यांनी केलं ते बघून, ते ठरवून, तशा प्रकारे आपले स्वतःचे गोल्स सेट करून, स्वतःला काय करायचे ध्येय ठरवून, मग त्यानंतर आपण करू शकतो. आपणही मराठी, तेही मराठी. आपण हे मराठी मनांसाठी का घेतो? कारण की मराठी माणूस पण पुढे जाऊ शकतो. आपण पण पुढे जातच आहोत, पण तो इथपर्यंत जाऊ शकतो की तो काहीतरी छानपैकी देशाला देऊ शकतो. अशा विचारांनी आपण जर का केलं तर त्याचा आपल्याला छान फायदा होईल आणि देशाला पण आपला फायदा होऊ शकतो. ठीक आहे, ओके. कोणाला काही बोलायचं आहे का? प्रिथिका, काय झालं? मी बोललं की काही नाही, डाऊट्स नाही. ओके ओके, ठीक आहे. काही बोलायचं आहे? हंसिया, अयान, वरदराज, क्लिअर झालं सगळं? हो. ओके, चला मग ठीक. आपण आज थांबूया मग इथे. ओके. आणि मला तुम्ही फोटो बघितला आहे त्यांचा. आता मला पुढच्या वेळेस मी तुम्हाला कधी पण फोटो दाखवेन तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की त्यांचा फोटो कोण आहेत ते. ठीक आहे, आपल्याला मॅम, तुम्ही त्यांचं एकदा नाव सांगू शकता? कोणाचं? कोणाबद्दल बोलले मी आता? फार विसरली म्हणून. नाव विसरली म्हणून? अशी कशी नाव विसरली मग? तुम्ही बोलले होते भटनागर. भटकर, पांडुरंग भट. डॉक्टर विजय पांडुरंग भटकर. त्यांचा फोटो लक्षात ठेवा, तुम्हाला मी कधीही दाखवेन आणि कधीही विचारेन, बरं का? ओके, ठीक आहे. चला मग थांबूया, आपण इथेच थांबूया. ओके, चलो, चला. शुभरात्री. शुभरात्री. पुढच्या शुभरात्री. 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 धन्यवाद मॅम. नमस्ते. शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री. नमस्ते.